मी राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने धोम्यगडाचा भगवानगड घोषित करतो, असं यशवंतराव राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धोम्यगडावर उद्गारले आणि त्याच ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले भाविक भक्त यांनी टाळ्यांचा गजर करत या निर्णयाचं स्वागत केलं। हा ऐतिहासिक दिन म्हणजे 1 मे 1958। तसं पाहिलं तर 1 मे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने विशेष दिन आहे, कारण याच दिवशी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन म्हणून आपण साजरा करतो आणि याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी निर्माण केलेल्या धोम्यगडाचं भगवानगडाचं नामकरण धोम्यगडावर येऊन स्वतः उपस्थित राहून केलं। हा दुग्ध शर्करा योग आहे। वास्तविक पाहिलं तर बऱ्याच जणांना ही बाब माहीत नाही किंवा खूप साऱ्या लोकांचं असं मत असू शकतं किंवा असेलही की राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी धोम्यगड किंवा भगवानगड निर्माण केला म्हणून त्याचं नामकरण भगवानगड किंवा धोम्यगड आहे, परंतु असं अजिबात नाही आहे। धोम्यगड म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी निर्माण केलेला धोम्यगड होता आणि त्याच धोम्यगडावर विठ्ठलाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा यशवंतराव चव्हाण आले तेव्हा त्यांनी बाबांच्या कार्याचा अगाध महिमा पाहिल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी काय दिलं पाहिजे आणि अक्षरशः किंवा वास्तविकदृष्ट्या राष्ट्रसंत भगवान बाबा हे एवढे महान आहेत की त्यांना आपण काय देणार, म्हणजे राजयोगी संताला आपण काय देणार, ज्यांच्या मागे लक्ष्मी आहे, जे साक्षात भगवान विष्णूचे अंश अवतार आहेत, पांडुरंगाचे स्वरूप आहेत, त्यांना आपण काय देऊ शकतो किंवा आपल्याजवळ एवढं मोठं काय सामर्थ्य आहे किंवा काय आहे शासनाकडे देण्यासारखं। हा प्रश्न यशवंतराव यांच्या समोर पडला आणि त्यांनी नम्रपणे बाबांच्या समोर नतमस्तक होऊन सांगितलं की बाबा आपण एवढे महान आहेत की मी आपला काय देऊ शकतो, राज्याचा मुख्यमंत्री जरी असलो तरी मी आपल्याला देऊ शकेल असं राज्य शासनाकडे काही नाही, कारण आपल्याजवळ सगळं वैभव आहे, आपण पांडुरंगाचे अंश अवतार आहेत किंवा विष्णूचे अंश अवतार आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे मी द्यावं असं किंवा शासनाने द्यावं असं कोणतीही गोष्ट उणीव नाही, म्हणून फक्त एकच गोष्ट करू शकतो की आपल्या प्रती असणारी जी माझी श्रद्धा आहे किंवा शासनाची जी श्रद्धा आहे ती व्यक्त करण्यासाठी मी आज राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणावरून या धोम्यगडाचं नामकरण भगवानगड असं करतो आणि त्याची नोंद शासन आजपासून कागदोपत्री घेईल। म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक दिन आहे। 1 मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन, त्यासोबतच धोम्यगडाचं भगवानगड नामकरण या नामकरणाचा सुद्धा वर्धापन दिन आहे। जगदविख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवान बाबा हे देशाला परिचित आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी देशभरामध्ये पोहोचवण्यासाठी भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक म्हणून भगवान बाबा यांचं अलौकिक योगदान आहे। सामाजिक संस्कृतीला बळकटी देण्यासाठी देखील भगवान बाबांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे। हे राष्ट्र निर्माण होण्यासाठी किंवा या राष्ट्राला सुसंस्कृत घडवण्यासाठी या देशातील अनेक महापुरुषांचं योगदान आहे, त्यामध्ये भगवान बाबा हे केंद्रस्थानी आहे। हे राष्ट्र निर्माण व्हावं किंवा या राष्ट्राला घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा ज्यांनी केली त्यामध्ये देखील भगवान बाबांचं नाव केंद्रस्थानी आहे। या महाराष्ट्राला किंवा या देशाला घडविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन असेल, सामाजिक समता असेल किंवा शिक्षण, या सगळ्या बाबीमध्ये म्हणजे भगवान बाबांचं कार्य हे सर्वच क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहे आणि सर्वच क्षेत्रामध्ये अहोरात्र प्रयत्न करत बाबांनी महाराष्ट्राला एका प्रगतीवर किंवा एका उंचीवर नेण्यासाठी तब्बल 5 दशकाहून अधिक सामाजिक कार्य केलं। परंतु नारायणगडावर कार्यरत असताना काही कारणास्तव गड सोडावा लागला आणि भगवत्तेचा परिचय देऊन बाबांनी नारायणगड सोडला। परंतु ज्या वेळेला नारायणगड सोडला त्यावेळेला बाबा खरवंडी मार्गे नगरच्या दिशेने गेले आणि नगरच्या दिशेने जात असताना खरवंडीला ज्या दिवशी मुक्कामी थांबले होते तिथून बाजीराव पाटील यांच्या घरी न सांगता बाबा थेट नगरला निघून गेले। परंतु बाजीराव पाटील यांची आई ह्या नेकनूरच्या आणि बंकट स्वामींच्या शिष्या आणि बाबांच्या पण शिष्या, तर त्यांच्या कुटुंबामध्ये बाबांचं आढळ स्थान होतं आणि बाबा आपल्या घरून न सांगता निघून गेले याचं दुःख त्यांना प्रचंड होतं। तर त्या ठिकाणी बाणूबाई कासार यांनी अन्नत्यागाची
संकल्पना केली किंवा मी अन्नत्याग करेन, जोपर्यंत भगवान बाबा परत येणार नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही, हा प्रण त्यांनी केल्यानंतर बाजीराव पाटील हे पाटील होते आणि त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लवाजमा होता. आईंची भीष्म प्रतिज्ञा पाहून बाजीराव पाटील आपला सगळा लवाजमा घेऊन वेगवेगळ्या दिशेला निघाले आणि काही मोजक्या निवडक साथीदारासह ते नगरला गेले. नगरला गेल्यानंतर बाजीराव पाटील रेल्वे स्टेशनच्या परिसरात गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी बाबा दिसले. परंतु बाबांशी ज्या वेळेला संवाद केला तर बाबांची मनस्थिती परत येण्याची नव्हती किंवा हिमालयात जाण्यासाठी बाबा निघाले होते. तर मग अशा वेळी बाजीराव पाटलांसमोर प्रश्न पडला की बा आता बाबांचं मन वळवायचं कसं? आपण या ठिकाणी वादविवाद करणंही योग्य नाही. बाजीराव पाटील हुशार होते, चाणाक्ष होते, राजकारणी होते. त्यांनी आपल्या मुनिमांना मोहिमेवर पाठवलं आणि मुनीम बाजीराव पाटलापेक्षाही चाणाक्ष होता. त्यानं लगबगीने जाऊन नगरचे जिल्हाधिकारी बाळासाहेब भारदे, अनेक मान्यवर यांना तो घेऊन तात्काळ रेल्वे स्टेशनवर आला. अनेक मान्यवर आल्यानंतर, प्रतिष्ठित व्यक्ती आल्यानंतर बाबांनी त्या ठिकाणी चर्चेसाठी माननीय जिल्हाधिकारी आणि त्या काळातले भालगावचे मनसुखलाल कठेड म्हणून खूप मोठे नारळाचे व्यापारी होते, त्यांच्या घरी सगळ्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी गेले. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर भागवत धर्मामध्ये विद्वत्तेचं प्रतीक असणारे महंत सहजानंद भारती त्या ठिकाणी आले आणि सहजानंद भारती आल्यानंतर बाबांशी त्यांची चर्चा झाली. तर बाबांनी सगळा वृत्तांत जो नारायणगडावर घडला तो सगळा सांगितला. मग आता शेवटी म्हटले मी हिमालयात जाऊ नको तर काय करू? तर त्यानंतर सहजानंद भारती म्हटले की बाबा वनवास तर प्रभू श्रीरामचंद्र यांना देखील चुकला नाही. आपण मनुष्य जीवनात ईश्वरी अंशावतार आहेत हे मान्य आहे, परंतु प्रभू श्रीरामचंद्र हे सुद्धा ईश्वरी अंशावतार होते. मग जर वनवास त्यांना चुकला नाही तर आपल्याला कसा चुकेल? आणि तुम्ही हिमालयात जाऊ शकता, परंतु हजारो लाखो लोक जे तुमच्या भरोशावर आहेत किंवा ज्यांच्या जीवनामध्ये अजूनही क्रांतीची बीजं पेरली गेली नाही, त्यांना उपदेश कोण देईल? त्यांचं जीवन कोण बदलेल? त्यांचं जीवन कसं घडेल? आणि बहुजन समाजाचं काय होईल? याच्यासाठी तुम्हाला तुमचा विचार बदलावा लागेल, तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागेल आणि लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तनाची क्रांती ज्योत जी आपण पेटवली ती पूर्णत्वास घेऊन जावी लागेल. तर मग सहजानंद भारती यांच्या उपदेशानंतर बाबांचं मन वळलं आणि बाजीराव पाटलासह सर्वजण खरवंडीला परत आले. आता खरवंडीला परत आल्यानंतर बाजीराव पाटलांच्या मनात प्रश्न होता की ठीक आहे, बाबांना आपण परत आणलंय हे मान्य आहे किंवा खरं आहे, पण बाबा अचानक निघून गेले तर काय करणार? तर या भीती त्यांच्या मनामध्ये होती. तर त्यांनी त्या अनुषंगाने बाबांचे जे टाळकरी सहकारी आहेत, पाडळीचे लाला वगैरे जे काही वेगवेगळ्या गावातील टाळकरी सहकारी होते यांना निरोप पाठवून बोलवून घेतलं आणि बाजीराव पाटलांनी बाबांना स्पष्ट सांगितलं की बाबा जे काय खर्च लागेल, पैसा लागेल, माझी सगळी संपत्ती जाऊ दे, पण आपण गड निर्माण करू. आणि त्या दरम्यान राज्यातील अनेक भाविक भक्त बाबांना भेटीसाठी येत होते. तर मग असंच करत करत दसऱ्याच्या दिवशी खरवंडीच्या बाजूच्या डोंगरावर ज्या ठिकाणी अनेक ऋषींच्या समाधी आहेत, पांडवाच्या काळातील ऋषी आहेत, पांडवांचे गुरु त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र यांचे पावन स्पर्श सुद्धा झालेला आहे, अशी ती पवित्र जागा, तो डोंगर ओसाड निर्मनुष्य जागा त्या ठिकाणी कुणीही चितपाखरू जात नाही अशा भयानक अशा डोंगरावर दसऱ्याच्या दिवशी भागवत धर्माचं देशातील पहिलं ज्ञानपीठ धौम्यगड भगवी पताका ठेवून निर्माण झालं 1 मे 1951ला आणि नाही दसऱ्याच्या दिवशी 1951 मध्ये ते स्थापन झालं आणि त्या दिवशी पहिला दसरा मेळावा भगवान बाबांनी त्या ठिकाणी वंचित बहुजनांचा घेतला आणि देशाला पहिला दसरा मेळावा दिला तो दसऱ्याच्या दिवशी, पण 1951च्या दरम्यान किंवा 1951च्या सालामध्ये. आणि मग ते बांधकाम आरंभ झालं. पाहता पाहता गड निर्माण झाला, उभा झाला आणि गड निर्माण झाल्यानंतर या गडावर धौम्य गडावर विठ्ठलाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची असं ठरलं. आणि मग जे सहकारी सोबती होते, ज्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे असतील, बाजीराव पाटील असतील, त्यात मेहकरचे आमदार नरेंद्र सांगळे वगैरे असतील, तर ही अशी बरीच मंडळी त्या ठिकाणी होती. तर ही जी मंडळी आहे या मंडळींनी आग्रह धरला की बाबा आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना निमंत्रित करू. सहकारी सोबती जे आहेत त्यांचं मत किंवा त्यांची भूमिका
ही बाबांनी मान्य केली की बा ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर हे करू. आणि मग सर्वजण मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईत पोहोचले. विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे सर्वांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले. यशवंतरावांकडे भेट घडवून आणली आहे. बाळासाहेब भारदे यांनी परिचय करून दिला की बाबा हे भगवान बाबा आहेत, शांती ब्रह्म भगवान बाबा, ज्यांनी पाथर्डीच्या डोंगर माथ्यावर भव्य असा धौम्यगड निर्माण केला आहे आणि त्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि त्याचं उद्घाटन समारोह आहे. तर या सर्वांचं मत ऐकल्यानंतर यशवंतराव नम्रपणे म्हणाले की राज्याचा प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि मी राज्याचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नक्कीच उपस्थित राहील. सर्व मंडळी परत आली. परत आल्यानंतर काही दिवसानंतर दौरा निश्चित होण्यासाठी मंत्रालयातून पत्र आलं. दरम्यानच्या काळात नगरमध्ये जिल्हाधिकारी होते जवेरी साहेब आणि पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी खरवंडीच्या दिशेने आगमन केलं, प्रस्थान केलं. खरवंडीत पोहोचले. खरवंडीत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बाजीराव पाटलांची भेट झाली. रस्ता खूप प्रचंड खराब होता. सदरचा रस्ता पाहून कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी साहेब जवेरी साहेब खूप चिडले म्हणजे बाजीराव पाटलांना एवढं प्रचंड झापलं की हा दौरा आता रद्द होतोय, अशी बाजीराव पाटलांची मनस्थिती निर्माण झाली. सर्वजण त्या ठिकाणावर खरवंडीवरून धौम्यगडावर आले. धौम्यगडावर आल्यानंतर बाबा त्या ठिकाणी होते. बाबांनी जवेरी साहेबांना नमस्कार केला, चहा पाणी झालं, आदरातिथ्य केलं. बाबांची आणि जवेरी साहेबांची नजरानजर झाल्यानंतर तो जो काही नूर होता किंवा जवेरी साहेब ज्या टेन्शनमध्ये होते किंवा ज्या तणावात होते की हा दौरा रद्द करायचा आहे, तो नूर एकाएकी पालटला आणि जवेरी साहेब एकदम इतके म्हणजे सहज झाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये यशवंतराव या ठिकाणी येतील, दौरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही असं त्या ठिकाणी सर्वांना जवेरी साहेबांनी सांगितलं. बाबांनी त्यांचं आदरातिथ्य केलं आणि जवेरी साहेब निघून गेले. मंत्रालयात रिपोर्ट गेला आणि तो भाग्य दिन किंवा तो जो ऐतिहासिक दिन आहे तो आरंभ झाला. आरंभ झाल्यानंतर यशवंतराव रात्री मुक्कामी नगरला येऊन थांबले. मुक्कामी नगरला आले. सकाळी 10-10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. आपल्याला गडावर जायचंय यशवंतरावाच्या मनात होतं आणि बैठक उरकून विश्रामगृहावर येऊन गडावर प्रस्थान करणार तेवढ्यात कोणीतरी कानात सांगितलं की साहेब तिकडे खूप पाऊस झालाय, गाड्या जात नाहीत. यशवंतरावांच्या लक्षात आलं की संत कार्यामध्ये विघ्न आणणारी माणसं या काळातही आहेत. मांजराच्या पावलाने विघ्न माणसं आणत असतात, परंतु यशवंतराव हे स्वकर्तृत्वाने मुख्यमंत्री झाले होते आणि ते कर्तृत्ववान होते, यशस्वी होते, धैर्यवान होते आणि अभ्यासू होते. त्यांच्या लक्षात आलं की आपण मुंबईत जाऊन काय करणार आहे. त्या अनुषंगाने जोपर्यंत वास्तविक स्थिती कळत नाही किंवा खरा निरोप येत नाही तोपर्यंत आपण नगर सोडायचं नाही, आपण विश्रामगृहावर थांबू. आणि ही सगळी भूमिका मनाशी गाठ बांधून यशवंतराव म्हणले ठीक आहे, पाहू, थांबा. आणि यशवंतराव त्या ठिकाणी विश्रामगृहावर थांबले. धौम्यगडावर खूप मोठ्या प्रमाणात नियोजन, 5-6 लाख लोक जमलेले. सर्वजण कार्यक्रमाच्या उद्घाटनाची वाट पाहू लागले, पण यशवंतरावांचं आगमन काही केल्या होत नव्हतं. बाजीराव पाटील आयोजक होते. बाजीराव पाटलांच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी थांबण्यापेक्षा नगरला जावं आणि काय स्थिती आहे ती पाहावी. बाजीराव पाटील धौम्यगडावरून निघाले, थेट नगरच्या विश्रामगृहावर आले आणि पाहिलं तर यशवंतरावांच्या गाड्या वगैरे सर्व ताफा लवाजमा त्या ठिकाणी होता. त्यांनी पहिले अंदाज घेतला आणि थेट यशवंतरावांना जाऊन भेटले की साहेब आपण गडावर म्हणजे आले नाही, काय अडचण आहे. ते म्हटले तिकडे पाऊस झालाय, गाड्या जात नाहीत. नाही म्हटले, मी आत्ताच गडावरून आलोय, रस्ता व्यवस्थित आहे, गाड्या व्यवस्थितपणे जात आहे. हे वाक्य ऐकताच यशवंतरावांना हत्तीचं बळ आलं. त्यांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद स्फुरला आणि त्यांनी त्याच ठिकाणी सर्व ताफ्यांना सांगितलं की आता धौम्यगडाच्या दिशेने चला. आणि धौम्यगडाच्या दिशेने चला म्हणून सांगितलं आणि सर्व ताफा धौम्यगडाच्या दिशेने निघाला. साधारणतः 4-4:30ची वेळ होती. यशवंतरावाचं आगमन झालं. खूप जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यशवंतराव गाडीतून उतरले. बाबांचं दर्शन घेण्यासाठी यशवंतरावांनी बाबांच्या पायाकडे हात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. बाबांनी त्यांना दर्शन घेऊ दिलं नाही, मिठी मारली. 2 महापुरुष आहेत
एकाचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि एकाचं राजकीय क्षेत्रामध्ये योगदान आहे. दोन महान पुरुष हे एक ठिकाणी आले होते किंवा एका जागी आले होते किंवा एका मंचावर आले होते किंवा एक ठिकाणी त्यांचं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं आणि त्या ठिकाणी प्रस्थान झालं होतं. बाबांनी यशवंतरावला दर्शन घेऊ दिलं नाही, अर्ध्यातूनच आपल्याकडे घेत मिठी मारली आणि आलिंगन देऊन आशीर्वाद दिले. उतरल्यानंतर यशवंतराव गडाची पाहणी करू लागले. पाहता पाहता सहज बाजीराव पाटलांना विचारले, एवढा सुंदर गड बंगला आर्किटेक्चरल कोण आहे? नेमकं हे बांधकाम कोणी केलंय? बाजीराव पाटील हे म्हणजे मराठी मातीमध्ये एक अफलातून व्यक्तिमत्व होतं. ते म्हटले, कसला इंजिनियर काय आले? बाबांनी सांगितलं, आम्ही बांधित गेलो. इंजिनियर वगैरे काही नव्हता, हे सगळं असंच आम्हीच बांधलंय. बाबांनी सांगितलं, आम्ही बांधलं. यशवंतराव चकित झाले. 1 मे 1958चा कालखंड होता, पण स्वातंत्र्यानंतर एवढ्या कालखंडामध्ये एवढं अद्भुत अद्वितीय बांधकाम, तेही दगडामध्ये, कसं झालं असेल याचा प्रश्न यशवंतरावाला पडला. आणि त्यांनी पाहता पाहता सर्व गड पाहिला, समाधान वाटलं, मूर्तीचं उद्घाटन केलं. त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे मामासाहेब दांडेकर होते. त्यानंतर बरीच मान्य विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे होते. बरेच राजकारणातील मंडळी, अधिकारी वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रातील खूप मोठ्या प्रमाणात मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. हा ऐतिहासिक सोहळा आरंभ झाला. आरंभी मामासाहेब दांडेकर उठले, आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा राहिले आणि सर्व लोकांना उद्देशून म्हटले की भगवान विष्णूचा अंश अवतार हा तुमच्या कार्यक्षेत्रात आला आहे. हा भगवान आहे. हा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी वैभव आणि लक्ष्मी याच्या मागे उभा राहते. संतांच्या जवळ ज्ञान असतं पण लक्ष्मी नसते. पण वारकरी संप्रदायामध्ये 2च संत आहेत, एक संत एकनाथ महाराज आणि दुसरे भगवान बाबा, ज्यांच्याजवळ ज्ञान आणि लक्ष्मी हे दुहेरी वैभव प्राप्त आहे. म्हणजे यांच्याकडे दुग्ध शर्करा योग आहे, लक्ष्मी आहे आणि ज्ञानही आहे. हा तुम्हाला भगवान विष्णूचा अंश अवतार या ठिकाणी मिळालेला आहे. याची सेवा करा, याला जपा. आणि डोंगर ओसाड माळ राणावर हा भगवान येऊन बसला, लक्ष्मीचं वैभव त्याच्या मागे धावत आलं, म्हणजे लक्ष्मी त्याच्या मागे धावते. आणि एवढं बोलून ते आपलं मनोगत त्यांनी पूर्ण केलं. तदनंतर बाळासाहेब भारदे, इतर मान्यवर सर्वांनी आपलं आपापल्या पद्धतीने बाबांच्या बद्दलचं मनोगत व्यक्त केले. नंतर यशवंतराव उठले, म्हटले, आज या ठिकाणी मला नेमका प्रश्न पडला आहे की मी काय बोलावं. महाराष्ट्राचा कारभार हा गड किल्ल्यावरून चालतो हे मी जाणून होतो, ऐकून होतो. आणि मला इथं येण्यापूर्वी वाटलं की हाही असाच गड असेल, म्हणजे विटा माती चिरेबंदी असं, किंवा एक राजा महाराजांनी जसे गड बांधले, गड किल्ले तसाच असेल. परंतु या ठिकाणी आल्यानंतर लक्षात आलं की हा गड भगवान बाबांनी वेदशास्त्र गाजवून बांधलाय. आणि हा गड नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेचा ध्रुवतारा आहे. आणि या गडाचं वैभव दिवसेंदिवस द्विगुणित होईल हा मला विश्वास आहे. कारण हा गडच मुळात निर्माण झाला आहे तो कर्तृत्वातून, स्वाभिमानातून आणि ऐतिहासिक परिश्रमातून. बाबांनी वेदशास्त्र गाजवून हा गड बांधला आहे. मी माझे सहकारी यांच्याकडून बाबांची कीर्ती महती ऐकून होतो. बाबा आपण भागवत धर्माचे प्रचारक आहेत, प्रसारक आहेत, जगदविख्यात तत्वज्ञानी आहेत, थोर प्रबोधनकार आहेत, थोर समाज सुधारक आहेत. शिक्षणाची ज्ञानगंगा आपण बहुजन समाजाच्या दारात आणली. बहुजन समाजाला शिक्षण मिळावं किंवा घेता यावं म्हणून आपण अनेक शिक्षण संस्था काढल्या, शाळा काढल्या, अनेकांना निधी दिला, अनेकांना पैसे पुरवले आणि शिक्षण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न केले. जगाला मानवतेचा उपदेश देत असताना आपण सामाजिक समता दिली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भक्ती मार्गाने खूप मोठं आंदोलन उभा करत भक्तीची शक्ती जी असते त्याच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले लाखो भक्त या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले. म्हणजे आपलं भारताच्या आणि योगायोगाने मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात खूप मोठं योगदान आहे, जे सुवर्णाक्षराने लिहिलं तरी कमी पडेल किंवा ते अपुरं राहील किंवा त्यासाठी शब्द कमी पडतील.
एवढं मोठं आपण योगदान या देशाच्या निर्माणासाठी दिलेलं आहे. अस्पृश्यता असेल, अंधश्रद्धा असेल किंवा सामाजिक क्रांती असेल, यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलेलं आहे. आध्यात्मिक ज्ञान मार्गाने लोकांच्या जीवनामध्ये आपण आनंद फुलवण्याचं काम केलेलं आहे. आपलं कार्य ऐतिहासिक आहे. त्याचं किती वर्णन करावं हे खरंच मला आज प्रश्न पडला आहे. माझे सहकारी जे मला आपल्याबद्दल सांगत होते ते आज मला वास्तवात पाहण्याचा योग आला आहे. मी देव आणि दैवत्वावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त आहे. पण बाबा, आज आपल्या सहवासात मला साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं आणि मी आपला भक्त आणि आपल्याला गुरु मानतोय. आपल्यासमोर नतमस्तक आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. आपण वैभवशाली आहेत, राजयोगी आहेत. आपल्याजवळ काय नाही, सर्व शक्तींचं वैभव आपल्याकडे आहे. नवनिधी अष्टसिद्धी आपल्याला प्राप्त आहे. नवनिधी अष्टसिद्धी प्राप्त असणाऱ्या महापुरुषाला मी काय द्यावं? मी राज्याचा सेवक आहे, जनसेवक आहे. पण जनभावना आणि माझ्या मनात आपल्याबद्दल जे असणारी आस्था आहे, भाव आहे, सद्भाव आहे किंवा एक आपुलकी आहे, प्रेम आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून किंवा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आज या ठिकाणी या धोम्यगडाचा भगवानगड घोषित करतो. आणि आजपासून शासनाच्या रेकॉर्डवर धोम्यगडाचा भगवानगड असेल आणि आजपासून शासनाच्या सर्व वेगवेगळ्या बाबीच्या अनुषंगाने धोम्यगडाचं भगवानगड म्हणून नोंदी घेण्यात येतील असा शब्द देतो. आणि हा शब्द किंवा हे वाक्य यशवंतरावांच्या तोंडून जेव्हा बाहेर पडले त्यावेळी लाखोंचा जो जनसागर होता त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने टाळ्याचा गजर केला की साक्षात आकाश दुमदुमले असेल आणि स्वर्गातील देवता यांनी देखील फुलांचा वर्षाव केला असेल. वास्तविक पाहता बाब हीच आहे की राष्ट्रसंत भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक जगदविख्यात तत्वज्ञानी युग परावर्तक राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी निर्माण केला म्हणून तो धोम्यगडाचा भगवानगड झालेला नाही. तर राज्याचे तत्कालीन किंवा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः धोम्यगडावर येऊन त्या ठिकाणी या धोम्यगडाचं भगवानगड असं अधिकृत नामकरण 1 मे 1958 केलं. त्या अनुषंगाने हा म्हणजे 1 मे हा महाराष्ट्राचा वर्धापन दिन, महाराष्ट्र स्थापनेचा वर्धापन दिन आणि धोम्यगडाचं भगवानगड नामकरणाचा वर्धापन दिन असा दुग्ध शर्करा योग आहे.